नमस्कार। आज 19 मे 2024 पाहूया आजचे हवामानाविषयीचे नवीन अपडेट। राज्यातील काही भागात ऊन तर काही भागात दुपारनंतर ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस पडत आहे। हवामान विभागाने पुढील 5 दिवस विदर्भासह राज्यातील इतर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला। हवामान विभागाने कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांत काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे। तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर आणि नाशिक तसेच खान्देश, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांत काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला। तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला आहे। तर उद्यापासून पुढील 5 दिवस विदर्भातील काही ठिकाणी विजा आणि वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे। तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे। तसेच राज्यातील काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि काही भागात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।